जगन विहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन साक्षात् प्रेम स्वरूपिणं नाम देवदयामूर्तिं नाथं वंद्य पुनः पुनः वैराग्यस्य परमूर्तिं देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतमत्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नवे एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी। विको बंद कर, विको बंद कर। आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नवे एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी। कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती ईश्वरांचे श्रीगुरु ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबार यांचा सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठातला सर्वांना अपेक्षित असणाऱ्या वस्तूचं
सुलभ सोपा उपाय सांगणारा 4 चरणाचा अभंग. विठ्ठला अभंग तुकोबरायचा जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, तुकोबराय म्हणतात, एच्चावत प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यापुढे ठेवलं, त्या जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तेपर्यंत, पामरापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, अनाथापासून सनाथापर्यंत, साकरांपासून राजांपर्यंत, मोक्षापासून मुक्तांपर्यंत, साधकांपासून सिद्धांपर्यंत, विषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत, किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव या मृत्यू लोकामध्ये कोणत्या तरी वस्तूतून जी वस्तू शोधतो, त्या वस्तूचं नाव आहे सुख. कोणाला ते मानात, कोणाला प्रतिष्ठेत, कोणाला पैशात, कोणाला संततीत, कोणाला संपत्तीत, कोणाला मंडळात, कोणाला शक्तीत, अनेक गुणाने युक्त असेल. पण या वस्तूचं बेनिफिट, इंटेन्शन, मोरल जर सर्वस्व का असेल तर माझं जीव सुख समाधानी असावा. अर्थातच ब्रह्मचर्य राहायचं तेही सुखा करता आणि संसार करायचा तेही सुखा करता. अंगावरती भरदरीत वस्त्र घालायचे तेही सुखा करता आणि अंगावरच्या वस्त्राचा त्याग करून संन्यास घ्यायचे तेही सुखा करता. अंगावरती परफ्यूम अत्तर ड्यू मारायचा तोही सुखा करता आणि अंगाला राख लावून साधू व्हायचं तेही सुखा करता. अरे बंगला बांधायचा तोही सुखा करता आणि झोपडीत राहून त्यागात जगायचं तेही सुखा करता. इथं प्रत्येक व्यक्ती घरातला उचललेला पाऊल सुखा करताच करू, मग तो ब्रह्मचर्य असो की ग्रस्ती असो, वानप्रस्थ असो की संसारिक असो, इथं प्रत्येकाला ती वस्तू अपेक्षित आहे. पण कोणाकोणाला मिळालं असा जर आपण शोधायला गेलो तर त्यामध्ये 90% लोक फेल आहेत, डिस्टर्ब आहेत. ती ज्या वस्तू करता जवळ गेल्यानंतर त्या वस्तूला हे मिळतं असं म्हणून गेले होते, ती माणसं तिथं गेल्याच्यानंतर दिविघ्न झाले. ज्याच्याकरता आयुष्य खर्ची घातलं तिथं ते मिळालं नाही म्हणून ते डिस्टर्ब झाले आणि व्यथित झालेलं जीवन घेऊन तेव्हा ते कोणाकडे तरी जातात. तेव्हा तुकोबराय त्याला सुलभ आणि सोपाय सांगतात. या जगतामध्ये कोट्यावधी वस्तू आहेत, त्या वस्तूत एक देवनाची वस्तू ती थोडीशी वरती घे, त्याचा संग कर, त्याचा अंगीकार कर आणि त्याला आपला म्हणून ठेव, तुझ्या जीवनात सुख प्राप्त होईल. अभंगाचं पहिले चरण. तो जर सोडला तर इतरत्र कोणत्याही माईक पदार्थाची तू संग करशील तर तुला त्रिकालाबाधित फक्त दुःखच मिळेल. अभंगाचं दुसरं चरण. पहिल्या चरणातला देव सुख का देतो त्याचं कारण तिसऱ्या चरणात आहे, कारण तो स्वतः अविनाशी आहे, पण त्याकरता त्याचं वेळ लागावं लागतं. अभंगाचं तिसरं चरण. आणि ज्यांना तो मिळाला, ज्याला तो प्राप्त झाला, तो एका जन्माने त्याचं जीवन मुक्त झालं आणि उत्तम कीर्तोपाला शिल्लक राहिला. अभंगाचा संपूर्ण अर्थ. विठ्ठला अभंगावरती बोलत असताना सालाबात याही वर्षी श्री क्षेत्र पुणे भवानी पेठेमध्ये नवयुग तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सव संपन्न होतो. त्यामध्ये अध्यक्ष आपल्या सर्वांच्या परिचित सनीजी कदम, आजचे अन्नदाते राजेंद्रजी कडेप. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा परिचय झाला, त्यांनी मंडळाचा सर्वस्वी मला परिचय करून दिला, ते आमचे ओंकार भैया कांबळे. तुमच्या सर्वाचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून घडलं, त्या सप्ताहाचं आपल्या सर्वांना कुशल असं मार्गदर्शन करणारे, मनमिळव स्वभावाचे, सर्व गुण संपन्न पण तरी गुणावरती ज्यांचं प्रेम आहे, ते आमचे सिद्धेश्वर महाराज गाडवे. ज्यानं सुंदर पखावज वाजवला, आपण गेली काही दिवस ऐकत आहात. तो वाजवण्याकरता किती ताकद, किती प्रॅक्टिस, किती रियाज लागतो. तुम्ही दोघांनी सुंदर चाल गायली, मला चालीतलं एवढं सांगता येणार नाही. बुद्ध महाराज, विनायक महाराज, बरं का, देवकते महाराज, कारण मला गाता येत नाही, मी गायक झालो नाही. तुम्ही दोघांनी कोणता राग गायला हे मला माहीत नाही, कारण मला राग येत नाही, मला फक्त राग येतो. पण महाराजांनी वाजवलं त्यातलं थोडंसं कळतं. गोविंद महाराज आपणही वाजवतात, आपणही सर्व गुण संपन्न आहात. खूप प्रॅक्टिस, खूप रियाज करावा लागतो. आणि वादकाचं सर्वात मोठं कौशल्य कोणतं असेल तर वादकाचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट हे कीर्तनावर असतं. त्यामुळे बहुतांश वादक हे कीर्तनकार बनतात. बहुतांश वादक हे कीर्तनकार बनतात. महाराष्ट्रातले यापूर्वीचे 90% कीर्तनकार हे पूर्वीच्या काळात ते पकवाज वादक आहेत. गायकाच्या डोक्यात पुढे कोणती चाल, कोणतं प्रमाण, कधी येईल, कधी कीर्तन करेल, त्याचं चिंतन चालू असतं. वादकाला काही म्हणा वाजवायचे. त्यामुळे या सर्वांना सुंदर ज्यांची साथ लाभली ते आमचे सहकारी, आमचे संतोष महाराज दुसरे, ज्यांच्या माईक सिस्टीमवर यापूर्वी मी कीर्तनं केलीत, यापूर्वी मी ज्यांच्या माईक सिस्टीमवरती कीर्तनं केलेत. आणि खरंच ज्यांना गाणं असेल, वाजवणं असेल, एवढं माझ्या गुरुरे वैकुंठ अशी ज्यांच्याकडे माझं पखावत आणि संस्कृत झालं नंतरच्या कालखंडात, पांडुरंग महाराज वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, कीर्तनात रंग भरण्याकरता 5 लोकांना न्याय सारखा देता आला पाहिजे. 5 लोकांना कोणत्या कोणत्या? गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारी, माईक सिस्टीम.
यातला एकही व्यक्ती जर प्लसमध्ये मायनस गेला तर तिथं कीर्तन रंगत नाही. होतं ते पण रंगत नाही. गायक तयार आहे, वादक तयार आहे, कीर्तनकार विद्वान आहे, सिस्टीम चांगली आहे आणि बसणारे माणसं प्रसन्न नसते तर कीर्तन रंगत नाही. त्याकरता बसलेल्या व्यक्तीला नवरसाचं ज्ञान असावं लागतं. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, बिवस आणि शांत हे नवरसापैकी वक्ता ज्या रसात बोलतो तेव्हा तो रस श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसावा लागतो. तो चेहऱ्यावर दिसावा लागतो. आणि जर तसा तो दिसला नाही तर वक्त्याने केलेला सिद्धांत फेल जात असतो. वीरश्री सांगितलं की अंगावरती काटा आला पाहिजे, कारुण्य सांगितलं की डोळ्यात पाणी आलं पाहिजे, विनोद केला की चेहऱ्यातून स्माईल पण हास्य आलं पाहिजे. जेव्हा जो रस कानावरती पडेल तेव्हा चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव तसे झाले पाहिजेत. आणि जर सगळं ऐकून बसलेला माणूस काहीच रिप्लाय देत नसेल तर त्याला ॲडमिट करावं लागेल. कारण ॲडमिट केलेल्या डॉक्टरला जर कळलं की बॉडी रिप्लाय देत नाही तेव्हा डॉक्टर सांगत असतात त्याला घरी जाऊन खाऊ घाला कारण गेलंय. कीर्तन तर तोच आहे, जेव्हा जो रस असेल तो चेहऱ्यावर दिसावा लागतो. ये सुंदर पूर है, भविष्यातला भारत है. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्हें, दुनिया के रंग सहना और मोह से कुछ न कहना, इंसानियत के बल पे आगे ही बढ़ते रहना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, देश है तुम्हारा, नेता तुम्हें कल के. टाळी वाजवत जा जरा. असं चांगलं कानावरती पडलं की वाजवत जा. येणं काय असतं, मला बरं वाटतं आणि तुम्ही जागेत असं मला बरं वाटतं. सुंदर वाजवलं नाही का नाही. आजचा बालक उद्याचा युवक प्रवासा नागरिक या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करत असेल तर तरुणांमध्ये परमार्थ रुजला गेला पाहिजे. जगामध्ये टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड 195 देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश चीन भरतो. सेकंडमध्ये भारत 140-45 कोटीपर्यंत लोकसंख्या गेली. संपूर्ण विश्वाची जर लोकसंख्या पाहिली तर 800 कोटी आहे. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड गुगलला सर्च करा. प्रत्येक जगाची जर पाहिली तर सर्वात देशात तरुण भारतात राहतात. म्हणून आज पुणे हे गणपती करता जगभर प्रसिद्ध आहे. पुण्यातले गणेश उत्सव जगभर प्रसिद्ध आहेत. गणरायांची उत्सव केला जातो. गौरायाच्याच परेडमध्ये असल्यामुळे गणपती बाप्पा त्यांना सर्वांना हे का नाही घेऊन येतात. आज गौरी स्थापना आहे आणि कौतुकाची घटना आज राधाष्टमी. आज राधाष्टमी. श्रावणामध्ये कृष्णाष्टमी होती. श्रावणात कृष्णाष्टमी होती, भाद्रपदात राधाष्टमी. कृष्णाष्टमी जगभर लोकांना माहिती आहे, तशी राधाष्टमी लोकांना माहिती नाही, पण लोकांना कळेल. वृंदावनला जर गेला तर तुम्हाला कृष्ण शब्द कानावरती कमी पडेल एवढा शब्द राधा कानावरती पडेल. जसं आपण आळंदीला गेला की कोणी माऊली म्हणतं, कुठं गेले की कोणी रामराम म्हणतं, कोणी जेहारी म्हणतं, कोणी राधे राधे म्हणतं, तसं वृंदावनला जिथं जा तिथं राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे श्याम श्याम राधे कृष्णा 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 राधे राधे श्याम श्याम राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे राधे कृष्णा कृष्णा राधे वृंदावनला कधी गेला नसत एकदा जाऊन या. जे गेले असतील त्यांना लवकर कळेल राधा. मी वृंदावनात काही दिवस राहिलोय बरं. अध्ययन केले, साधना केली, त्यामुळे राधेप्रती मी काय सांगावं तुम्हाला. नारद भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, नारद भक्तिसूत्र. त्याच्यामध्ये भक्तीचे 84 सूत्र आहेत.
संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढे महान महान ऋषी होऊन गेले, ज्यांनी देवाची भक्ती केली, अशा 84 सूत्र नारदांनी लिहिली, संग्रहित केली आणि प्रत्येकाच्या भक्तीची व्याख्या पुढे येऊन गेली. आता तो भक्ती व्याख्यास्याम, इथून त्याची सुरुवात आहे. पहिलं सूत्र, कथा दिशविती गर्गहा. कथा करणं ही भक्ती आहे असं गर्गांचं मत आहे. पूजा दिश्वानोर इति पराशर्यः, पूजेमध्ये प्रेम असणं याला भक्ती असं म्हणतात. ते गर्ग हो, गर्गाची संहिता दिली. प्रत्येक व्यक्तीची व्याख्या करत असताना हजारो लोक कबीरांच्या जवळ गेले आणि कबीर लोकांना सांगू लागले, कबीर महाराज, आजपर्यंत पृथ्वी तलावरती जेवढ्या लोकांची भक्ती पाहिली त्याच्या सर्वश्रेष्ठ आम्हाला तुमची वाटते. तेव्हा कबीरांच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडले ते ऐकण्यासारखे. कबीरांना त्या सर्व लोकांना सांगितलं, कबीर कबीर क्या कहे, तुमच्या सर्वांना माझी भक्ती वाटते ना. तर कबीरांनी काय उत्तर दिलं, कबीर कबीर क्या कहे जाव जमुना तीर. कबीर कबीर क्या कहे जाव जमुना तीर, एक एक ग्वालन के बे प्रेम में बहे कोट कबीर. अरे यमुनेच्या काठावरती जर कधी गेलात ना तुम्ही वृंदावनला, तर तिथं एका गवळींच्या प्रेमातून हजारो कबीर वाहून जातील. म्हणून तर कृष्णाच्या विरहामध्ये गवळण म्हणती यशोदेला, ओठे गे सावळा, गवळण म्हणती यशोदेला, ओठे गे सावळा, यशोदेला, ओठे गे सावळा, हे गवळण म्हणती यशोदेला, ओठे गे कारथ शृंगारीला, सांगे वो मोदला, शृंगारेला, सांगे ओ मजला, आकुला उभा असे पायी गे नंदाचे अंगणे, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणे, मिळाल्या गवळणी. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला, सांगे वो मजला, आक्रूर उभा असे बाई गे साजनी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. नंदराज आणि यशोदेच्या घरापुढे जेव्हा एका रथाला गवळणी पाहतात आणि जन्माल्यापासून आमच्या कन्हैयावरती आलेल्या संकटा जेव्हा गवळणी गोपिकांना पाहिलं, त्या टायमाला त्या गवळणी म्हणतात, यशोदे, अगं आपल्या गोकुळातला रथ वाटत नाही, आपल्या वृंदावनातला हा रथ वाटत नाही, आम्ही कधी पाहिला नाही, तो नवीन रथ दिसतो ग बाई, कोणाचा आहे तो? तेव्हा त्या यशोदेने उत्तर दिलं, हा अक्रूराचा रथ आहे. तो कशा करता आलाय? कन्हैयाला नेण्यासाठी आलाय. तो शब्द कानावरती पडला. कृष्णावरती निघून गेल्यानंतर काय घडलं थोडासा वेळ लागेल, फक्त एका वाक्यात सांगतो. कृष्णाच्या विरहामध्ये 5 गीताचा जन्म झाला.
श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये 365 ते 18,000 श्लोकामध्ये 5 गीतं आलेली आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाच्या गीतेकडे त्याला म्हणतात गोपी गीत. अटति यद्भवा नन्ही काननं तुट्युगायते त्वां पश्यता कुतिलकुंतनं श्रीमुखं च ते जड उदीक्षता पक्षं दुदुषा जयति तेऽधिकम् अर्थ ज्यांना कळतो त्याला वातावरण थोडं सायलेंट असावं लागतं. ऐकणाऱ्या माणसाची जिज्ञासा जागृत असावं लागते. आता हे संस्कृत सर्वांना पाठ नसतं, पण मराठीत त्याचा अर्थ काय होतो सांगू का? मराठीत तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. हो वाट तुझी पाहताना नैन माझे सिनले, काय करू बाई आता आमची जगणले. कुठे कुठे मी शोधू याला जीवा माझा दमला, कुठे कुठे मी शोधू याला जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, दे ना मला, दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहता नयन माझे सिनले, कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले, किती किती मी शोधू तुला जीव हा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. एकदा बसलेल्या मंडळींनी जोरात टाळ्या वाजवा बरं. सर्व सांगत बसत नाही बरं का ओंकार भैया. आपलं देवावरती प्रेम आहे की नाही,
आपलं देवावरती प्रेम आहे की नाही हे सिद्ध होण्याचा सोपा उपाय सांगतो. जास्त लांब नाही, सोपा उपाय सांगतो. कोणी सांगितलं? मी नाही. कोणी सांगितलं? ज्ञानोबांनी सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात, जागताच वासिजे तव ध्यानी भावना भावीजे आणि टोळा लागत ह्यो दे देखजे त्याची स्वप्न. कळलं का? आणखी मराठीत सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, दिवसा एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादा पदार्थ पाहिला आणि तो आपल्याला आवडला की तो आपल्या हृदयात जागा करतो. मग ती वस्तू किंवा ती व्यक्ती म्हणा रात्री आपल्या स्वप्नात येते. प्रियकर स्वप्नात येतो, प्रियसी स्वप्नात येते, गाडी स्वप्नात येतं, पद स्वप्नात येतो, आपण एखादं पद उपभोगलं ते स्वप्नात येतं. मग ज्ञानोबा म्हणतात, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ते आपल्या स्वप्नात येतं. आणि वर्षभरात जर देव आपल्या स्वप्नात येत नाही तर आणखी आपण देवावरती प्रेम करत नाही हे सिद्ध झाले. तो आला पाहिजे, तो आला पाहिजे. लोकांच्या स्वप्नात भूत येतात, भूत येतात, भूत राक्षस येतात. माझा मित्र म्हणला, तुम्ही कधी भूत पाहिलं का? म्हणून स्वतःचा चेहरा आरशात पाय, भूतापेक्षा काय वेगळं आहे? पंचमहाभूतानेच तो क्रिएट झालाय ना, तो त्यानेच क्रिएट झालाय. आपण करत नाही. थोडंसं आणखी मोकळं बोलतो. एखाद्या व्यक्तीनं वर्षभर मेहनत करावी. राब, शेतकरी वर्ग असतो ना, शेतकरी कधी कधी वर्षभर शेतात राब राबतो. व्याजाने पैसे आणून तो बी आणतो, पेरतो, रात्रभर दारी धरतो, पिकही चांगलं येतं. आणि नेमकं मार्केटमध्ये जाताना तेव्हा त्याचा भाव जातो, तेव्हा तो रडतो. संतोष भाऊ, तेव्हा तो रडतो. का रडतो माहिती का? त्याचा एक शब्द असतो, केलेली मेहनत फुकट गेली, वाया गेली, व्यर्थ गेली. वर्षभर जर मेहनत केली ती जर मनासारखं जर मोबाईलला नाही तर माणसं रडतात. मग वर्षभर केलेले आळंदी, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, आईवड्याची सेवा, तिथीपूजन, सप्तमध्ये कीर्तन, प्रवचन, नृसिंहजी, गोकाष्टमी, नवरात्र, शिवरात्र, गणेशोत्सव, सर्व उत्सव संपन्न होऊन देखील देव आपल्याला भेटला नाही म्हणून आपल्या डोळ्यात कधी पाणी आलंय? मग वर्षभराची मेहनत फुकट गेलेले पाणी येत असेल तर वर्षानं केलेल्या परमार्थाचं दुःख का वाटत नाही? म्हणून तर माझं वैयक्तिक मत आहे, आपल्याला देव नकोय, कोणत्याही माणसाला देव नकोय. तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही देवाचे भक्त आहेत तर रॉंग आहेत. मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे, मला चेहऱ्याचे एक्सप्रेशन वाचता येतात. जसं मी ज्योतिष शिकलो तसं मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे. जो 7 विषयाचा ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे. हो, मी लॉचा स्टुडंट आहे. मी लॉसारखे कायदे शिकलो. मी UP सारखे हार्डचे एक्झाम दिल्यात. जगभरातले स्टडी ग्रंथ, जगभरातले फिलॉसॉफर वाचून बसलोय. 5वी ते ग्रॅज्युएट विद्यार्थी शिकवतो मी. त्यामुळे असं एक होता राजेंद्र, बघा मी कसं सांगेल. द्विभार्या प्रतिबंधक कायदा याचं नॉलेज मी कशाकरता बोललो? या सर्व घटनेचा अनुमान एवढ्याच अर्थाने सिद्ध होतं, इथं कोणालाच देव नाही पाहिजे, कोणालाच नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला, तुम्ही कशाला म्हणताय लोकांना देव नाही पाहिजे? लोकांना देवाकडून पाहिजे, देव नाही. लोकांना देवाकडून पाहिजे, देव नाही पाहिजे लोकांना. लोकांच्या घरात काय देव कमी आहेत का? जो देव देतो लोक त्याच्याकडे जातात, जो देव देत नाही त्याच्याकडे लोक जात नाहीत. लोकांना देणारा देव पाहिजे. म्हणून तर लोक मंदिरात जाताना मंदिरात जात नाहीत. लोक मंदिरात जातात असं त्यांना वाटतं. पण एका कवीनं, आपल्या पुण्यातल्या कवीनं लोकांचं चित्र रेखाटलं, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीला रेखाटलं आणि त्याने कविता लिहिली. काय कविता लिहिली माहिती का? मंदिरात जाऊनी माणसे, मंदिरात जाऊनी माणसे दुकानात गेल्यासारखी वागतात. मंदिरात जाऊनी माणसे दुकानात गेल्यासारखी वागतात. देवाच्या पिठीत दक्षिणा टाकून काही ना काही मागतात. दुकान नाही तर काय, टाकायचे 10 रुपये, सांगायचं पुरीचं लग्न जुळू दे 10. अरे रिचार्ज व्हाय ना, कसं शक्य? हे पाहिलं, हे शोधलं. इथं लोकाला काहीतरी पाहिजे. लोक जर दिलं नाही सोडून देतात. एका माणसाला मी दर एकादशीला पंढरपूरचा फोटो टाकताना पाहिलं होतं. ह्या एकादशीला त्याने टाकला नाही. मी लोक पंढरपूरला गेले नाही. ते म्हणा नाही पांडुरंग पावा ना, 4 वाऱ्या केल्या. म्हणजे त्याला 5व्यांदा पंढरपुराने जर नाही साक्षात दिला की लोक पांडुरंगला सोडतात. एखाद्या माणसाला म्हणलं, कहू तुम्ही दर शुक्रवारी मंगळवारी काळूबाईला दिसत होतात, आता दिसनात. अहो केल्या ना 5 वाऱ्या, पण आमचं काही नाही बा नीट झालं. म्हणजे लोकाला रिझल्ट लागला तरच परत दरबारात जातात. प्रेम करणारी माणसं असे असतात का? प्रेमाची काय व्याख्या माहिती का? प्रेमाची व्याख्या सॅक्रिफाईस, बलिदान, त्याग. त्वाम सुखी सुखित्वाम. पुढच्या व्यक्तीला सदैव प्रसन्न ठेवणे. अरे गोपिकांना विचारा, आज जन्म त्या राधेला विचारा, आज त्या राधेला विचारा. जेव्हा नारदांनी भक्तीचे सूत्र लिहिले त्या टायमाला सर्वांना आश्चर्य वाटलं. आमच्या सर्वांना डाळलं आणि यथाव्रज गोपिकाणाम, सर्वात पहिले गोपिकेचं नाव आलं.
तेव्हा परीक्षा घेण्याका तेव्हा नारद सर्व गवळांच्या समोर गेल्या आणि त्या गवळींची परीक्षा घेऊ लागली. कृष्णानं सांगितलं घे तर खरं परीक्षा एकदा. त्याने सांगितलं काय सांगू, सगळं नियोजन केलं काय सांगायचं ते. तो गवळींच्या जवळ गेला. अनेक भक्तांच्या जवळ अगोदर नारदजी गेले आणि सांगितलं देवाचं पोट दुखतंय. त्याने सांगितलं मग उपाय. उपाय वैद्यांनी सांगितला भक्ताच्या पायाखालची माती देवाला खाऊ घातली की पोट राहतं. दिली नाही कोणी माती. त्याने सांगितलं आमच्या पायाखालची माती देवाला खाऊन आम्ही काय नरकात जावं. विनायक महाराज दिली नाही कोणी. पण जेव्हा गवळींची वेळ आली त्या टायमाला तिला विचारलं कशा करता आलास. त्याने सांगितलं देवाचं पोट दुखतंय. चेहरा पडला. काही उपाय. वैद्यराजाने उपाय सांगितलाय. भक्ताच्या पायाखालची माती जर देवाला खाऊ घातली की पोट राहतं. दुसऱ्या मिनिटाला राधा बाजूला सरकली आणि राधानं पायाखालची माती काढून हातात दिली. नारदाने भीती घातली मी पायाची माती येईल पण तू नरकात जाशील. तेव्हा राधेचं वाक्य देव खुश राहिल्यानं मी नरकात जात असेल तर मला आनंद आहे. मला नरक स्वर्ग नकोच आहे. मला काय करायचं मान आपण नरक स्वर्ग. मला देव नेहमी प्रसन्न पाहिजे. आपण ज्याच्यावर ते प्रेम करतो त्या व्यक्तीचा चेहरा सदैव आपल्यामुळे खुश राहणे, आपल्यामुळे तो कधीच न पडणे. याची पहिली व्याख्या आहे प्रेम. याची पहिली व्याख्या आहे प्रेम. दुसऱ्याचं शोषण करून घेणे प्रेम कसं असू शकतं. दुसऱ्याला वेठीस जाणे प्रेम कसं असू शकतं. हे प्रेम नाही लक्षण आहेत का. प्रेमाची 6 लक्षणं केलेली सर्वसामान्य व्यक्ती. हो नारद भक्ती सुरू केली. अनंत लक्षणापैकी 6 लक्षणे. ददाती प्रतिगुणाती म्हणजे गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणमानं वर्धनते अविच्छिन्नम परिच्छिन्न रूपम अनुभवतरम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. त्याच्यामध्ये आणखी संस्कृतमध्ये 6 विधान केलेले. थोडंसं मराठीत बोलतो पूर्ण ऐका. बघा ते राहू ते राहू दे त्याला काय ते तुम्ही इकडं बघा. प्रेमाची 6 लक्षणं मोकळे सांगतो. किती पटकन मोजा. किती 6 तुम्ही मोजा मी सांगतो. दधाती प्रतिगुणाती गुईम आख्येती पृच्छिती भुंगते भोजते शेवशलदम प्रतिलक्षणम. किती झाले नाही मोजले का. परत मोजा. दधाती प्रतिगुणाती मराठी सांगतो देणे घेणे. किती झाले 2. गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती मराठी सांगतो मनातलं विचारणे आणि मनातलं सांगणे. किती झाले 4. आणि भुंगते भोज येते मराठी सांगतो जेवणे आणि जेवायला बोलवणे. म्हणजे प्रेमाची 6 लक्षणं आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला काहीतरी वस्तू द्यावी आणि त्याच्याकडून काहीतरी वस्तू घ्यावी. आपल्या मनात आलेली शंका त्याला विचारावी आणि मनात येईल त्याच्याकडून विचारून घ्यावं. आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या घरी जेवायला जावं आणि हक्काने तिला आपल्या घरी जेवायला बोलवावं. आपल्याला 5 लक्षणं पाठ आहेत. कोणते कोणते. देणे घेणे सांगणे ऐकणे दुसऱ्याच्या घरी जेवायला जाणे आपल्या घरी न बोलवणे. प्रेमाची लक्षणं बुवा. प्रेम करणाऱ्या व्यक्तीवरती प्रेमच करावं लागतं. निखळ करावं लागतं ते. आपण प्रेम या शब्दाचा विद्रुपीकरण करून ठेवलंय. प्रेमाची व्याख्या तरी कळते का माणसाला. डेफिनेशन ऑफ लव गुगलला सर्च केलं की काहीतरी सापडतं म्हणून आपल्याला ते वाटतं. तसं नाही आहे ते गोवळींना विचारावं लागेल. ते विचारावं लागेल. जेव्हा स्वतः बरं का उद्धव महाराज भागवतामध्ये उद्धवाचा प्रसंग आहे. उद्धव महाराजांना म्हणलो भागवतात उद्धवाचा प्रसंग आहे. उद्धव हा बृहस्पतीचा शिष्य आहे. देवादिदेवांचा गुरु शिष्य. तो कृष्णाला सखा मानत होता. पण जेव्हा कृष्णाने गोकुळ सोडून मथुरेत कंसाचा वध करून राहिले त्या टायमाला एक दिवशी गवळींची आठवण झाली तर सहजपणे देवकीला कृष्ण बोलले. तुमच्या माहिती सांगतो वसुदेव देवकीच्या विरहामध्ये कृष्ण 11 वर्षाने 56 दिवस राहिले. जेव्हा 11 वर्षाने 56 दिवसाने वसुदेव देवकीची भेट झाली त्या टायमाला दोघांचा संवाद फार गोड आहे. कंसाच्या मृत्यूनंतर कंसाच्या वधानंतर ती देवकी काय बोलली माहिती आहे का कृष्णाला. ए कान्हा ए लाला तुला यशोदेने खूप चांगलं वाढवलंय. मला तिच्यासारखं तुला काय खाऊ घालता येणार नाही कारण मला तुला काय आवडतं माहीतच नाही. तुझ्या आवडीनिवडी मला सांगून ठेव. तेव्हा कान्हानं सांगितलं आई खरं बोलू का मला सर्व खाऊ घाल फक्त माखन खाऊ घाल नकोस कारण मला ते सर्वात जास्त आवडतं. पण माखन शब्दामध्ये मा शब्द पाहिला येतो ना. माखन मधला मा आणि जेव्हा मा शब्द येतो ना तेव्हा मला यशोदा आठवते. यशोदा आठवते. माखन में मा शब्द समायो. माखन मध्ये मा शब्द येतो ना मला तो सहन होत नाही कारण तिनं माझ्यावरती ते प्रेम केलं नाही हे तुला सांगता येणार नाही. त्या दोघांचा संवाद चालू असताना गवळीचं नाव काढून कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. उद्धवानं सांगितलं देव झालं रडतोस आणि ते कोणाकरता गवळणी करता त्याही दयादुधाचा व्यापार करणाऱ्या मुली. उद्धवाची भाषा ज्ञानाची भाषा होती नाही. गवळीचा व्यापार करणाऱ्या मुलीसाठी तू देवा रडावस.
कृष्णाला वाटलं याला तर मोठा अहंकार झालाय, याला दाखवावं लागेल की गवळीच्या मुळीत की भक्तीला ज्वलंत उदाहरण आहे. कृष्णानं सांगितलं उद्धवा एक माझं काम कर, एकदा गवळीने भेटायला जा. त्याने म्हणलं नाही जाणार, मी बृहस्पतीचा शिष्य आहे, वेदांताचा प्रकांड विद्वान माणूस आहे आणि सामान्य व्यक्तीला भेटायला मी कसं जायचं, माझं स्टेटस काय. तिने सांगितलं मी सांगतो म्हणून जाय. देवा तू सांगतो म्हणून जातोस पण मी लगेच जाऊन परत येईल. बरं आहे किती अंतर, मथुरा आणि गोकुळ फक्त मधामध्ये यमुना वाहते, मधामध्ये फक्त यमुना वाहते. गोकुळ नंदगाव बरसाना हो सगळं रमण रेती गोकुळ संपूर्ण पंचक्रोशी पाहून घ्या. माझा रथ घेऊन जा, माझे कपडे घालून जा. तू जेव्हा जाशील तिथं राहा तू 10 मिनिटं आणि परत ये. भागवतामध्ये वर्णन केले जो उद्धव गवळणींच्या भेटी करता गोकुळात 10 मिनिटाकरता गेला तो 6 महिने परत आला नाही. 6 महिने परत आला नाही. मग असं 6 महिन्यात घडलं काय, घडलं तसंच. कृष्णाचा रथ जेव्हा गवळणीने गोपिकांनी पाहिला त्या टायमाला त्यांचा प्रचंड मोठा आनंद झाला. हमारा कृष्ण आ गया, हमारा कृष्ण आ गया, आनंदाने उड्या मारली. पण जेव्हा कृष्णाचा रथ जवळ आला तेव्हा रथात कृष्ण नव्हता, वेगळाच व्यक्ती कोणीतरी पाहायला. हे पाहून तो खाली जेव्हा उतरला तिने विचारलं आप कोण आहे. त्यानं खाली उतरला स्वतःचा परिचय देत असताना जेव्हा मातीचा स्पर्श झाला उद्धवाच्या पायाला, कारण कृष्णानं सांगितलं होतं की ब्रजभूमीवर उतरत असताना फक्त एक काम कर, पायात काही घालू नकोस, माझ्या रथातून आणून खाली उतर. कारण कृष्णाला माहिती होती तर काय घडलंय, इथं काय घडलंय. या गोपिकात शोकाशी न पाहावे मजसी. हजारो गोपिका एवढ्या रडल्यात की त्यांच्या रडण्यानं नदीचा पूर वाहू लागलाय. स्पर्श झाल्याबरोबर त्या उद्धवाचा भाव चेंज झाला. आणि तो उद्धव उतरल्या एक प्रश्न विचारला, तर कन्हैयाचं घर कुठं आहे, नंदलाल यशोदा. नंद यशोदेचं घर विचारलं. त्या गोपिकांनी उत्तर दिलं गोकुळात आलेल्या व्यक्तीला नंदराज आणि यशोदेचं घर सांगावं लागत नाही. म्हणजे का, हे समोर जे पाणी दिसतं ना वाहताना ही नदी नाही, यमुना तर तू पार केलीस, ही नदी नाही. जेव्हापासून कन्हैया गोकुळातून निघून गेलाय तेव्हापासून हजारो गोपिका कृष्णाच्या विरहामध्ये रडतात. त्यांच्या नेत्रांच्या अश्रूचा पूर येतो, नेत्रांचा पूर येतो. जिथं हा पाणी थांबेल तिथं कृष्णाचं घर असेल. अरे काय असेल विरह तो. जेव्हा कृष्णाच्या घरासमोर नंदराच्या घरासमोर उद्धव गेला त्या टायमाला त्याने यशोदेची अवस्था पाहिली. यशोदा मोकळ्या पाळण्याला झोका देत होते, मोकळ्या पाळण्याला. कन्हैया शोरमच मचाना, अभी तो मेरा कन्हैया जग जाएगा, अभी तो सो गया है, असे मोकळ्या पाळण्याला देत होती झोके. तिची अवस्था पण उद्धव हैराण झाला. दर्शन घेतलं, मैंने कितनी भूल कर दी. अरे कन्हैया पर आप इतना प्रेम करते हो और वो तो आपके बारे में क्या क्या सोचता है. तेव्हा त्या यशोदेने सांगितलं उद्धवा गोकुळामध्ये एकाच एक प्रेम करणारे व्यक्ती कृष्णावरती. म्हणून तर वृंदावनला गेलात ना तर तिथं कोणत्या दुकानावर जा, कोणत्या गल्लीत जा, कुठे जा, वृंदावन की गलिया बोले श्री राधे राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, वृंदावन. आपण थोडासा पुढे भाव घेऊ पण तो थोडस विराट ते मॅच होणार नाही, पण म्हणतो मी एकदा टाळी वाजवा जोरात. वृंदावन की गलियां बोले श्री राधे राधे, 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 यमुना की लहरें बोले श्री राधे राधे, वृंदावन की गलियां बोले श्री राधे राधे, यमुना
निधि बन बीजे पंखी बोले, शंतनंद कूंज में गलिया बोले, रमन रेत की गाधा बोले, गोवर्धन में गिरिराज बोले. तुम्ही जिथं जाल तिथं, जी गल्लीत जाल, जिथं पोहोचाल तिथं फक्त एकच शब्द होती कानावरती, राधे राधे. त्या राधेचं प्रेम पाहण्याकरता जेव्हा यशोदेनं सांगितलं, आज राधाष्टमी म्हणून थोडंसं बोलतो, जेव्हा यशोदेनं सांगितलं अरे मला राधा तुला दाखवायची चल तिथे पाहण्याकरता, आणि जेव्हा उद्धवजी तिथं पोहोचले, 5 मिनिटाचा प्रसंग येतो ना, अभंगात प्रस्ताव थांबवतो. ऐका बरं थोडंसं लक्ष देऊन. जेव्हा उद्धवजी राधा नावाचं पात्र पाहण्याकरता जवळ गेले, तेव्हा यशोदेने सांगितलं बोलू नका, फक्त पहा. एका झाडाच्या आड उद्धवजी थांबले, यशोदा थांबली. त्या टायमाला राधा कळंबाच्या झाडाला टेकन देऊन पुढे पाहत होती. तिचे डोळे उघडे होते आणि बाकीच्या गवळणी तिच्या शेजारी उभा होत्या, आणि त्या गवळणी त्या राधेला एक प्रश्न विचारत होत्या. राधे एक बात पूछू? बोले पूछे. कल मैं जब रात में सो गई तो मेरे सपने में कन्हैया आया था. बोले क्या बोला? बोले वो मुझे माखन मांग रहा था. जब मैं उसे माखन देने के लिए जग गई तो मुझे जाग आ गई. जब मैं उठी तो जाग आ गई. दूसरे सांगितलं मैं भी सच बताऊं कन्हैया मेरे भी सपने में आया था. बोले तूने क्या किया? बोले मैं जमुना पे गई थी, मटकी साथ में ले गई थी. जब पानी लेकर आ रही थी तब कन्हैया ने मुझे पत्थर मार दिया. मैंने पीछे देखा तो मुझे जाग आ गई. प्रत्येक गवळण आपली सखी राधेला स्वतःचं स्वप्न सांगत होती. हे कोण पाहतंय? उद्धव आणि यशोदा पाहतायत. यशोदा सांगते उद्धवा पहा त्या अवस्था. प्रत्येक गवळण जेव्हा त्या राधेला सांगते माझ्या स्वप्नात कन्हैया आला तो असं असं घडलं. त्यातल्या एका गवळीनं प्रश्न विचारला, राधे ए राधे, आमच्या जर कन्हैया स्वप्नामध्ये येतो तर तुझ्याही स्वप्नात येत असेल ना? तू तर अत्यंत प्रिय आहेस, तुझ्या स्वप्नात येत असेल ना? सांग ना तू काय म्हणतो. तेव्हा राधेनं काय उत्तर दिलं माहिती का? राधेनं उत्तर दिलं भागवतामध्ये, स्वप्ने पश्यंतो आकांतम धन्यास्ताम सखियो स्थितम. हे सखींनो तुम्ही पुण्यवान आणि धन्य आहात, कारण कन्हैया तुमच्या स्वप्नात येतो. मग तुझं काय? तेव्हा तिनं उत्तर दिलं, स्वप्ने पश्यंतो आकांताम धन्यास्ताम सखियो शतम यस्मिन गताम कांते गताम निद्रा वैरिली. म्हणजे तिनं सांगितलं कृष्ण मला सोडून गेला तेव्हापासून मी झोपलीच नाही. माझे डोळे फक्त कन्हैयाला पाहतात. माझ्या डोळ्याला वाटतं कदाचित मी झोपलो, मी जर झोपले आणि तेवढ्या वेळात कान्हा आला तर त्याची माझी भेट होणार नाही. म्हणून मी त्याला झोपा म्हणते तरी माझ्या डोळ्याच्या पापण्या आणखी लावायला तयार नाही. ब्रह्मदेवाने जेव्हा मला विचारलं भक्तीचं वरदान देताना तुला काय पाहिजे, तर मी ब्रह्मदेवाला सांगितलं तूच तर शरीर जन्माला घातलंस ना, मग जोपर्यंत माझ्या या डोळ्याला कन्हैया दिसणार नाही तोपर्यंत माझी पापणीवरती पापणी नाही टेकली पाहिजे. हे जेव्हा उद्धवजी ऐकत होता ना की कान्हा गेल्यापासून मी झोपलेच नाही, आणि मग मी जर झोपलेच नाही तर मला स्वप्न कसं पडेल, स्वप्न कसं पडेल, आणि स्वप्नात पडल्यानंतर कान्हा माझ्याशी बोलायला तरी कसा. हे निखळ प्रेम. आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा जगातल्या कोणत्याच वस्तूची गरज शिल्लक राहत नाही. हे वृंदावनची अवस्था आहे. असा दररोज गोपिकाची अवस्था पाहून तो 6 महिने थांबला उद्धव. आणि जेव्हा तो बाहेर निघाला सर्वांच्या भेटी घेऊन, अरे कानाला जाऊन घेऊनच येतो, त्या टायमाला जेव्हा तो येशीच्या बाहेर पडणार तेव्हा त्या येशीमध्ये एक चित्रगंधा नावाची मुलगी चित्र काढत होती. आणि त्या चित्राला पाहून, त्या चित्राला दादा सिद्धेश्वर त्यांना थोडंसं, त्या चित्राला पाहून चित्रगंधा जेव्हा तिला पाहत होती, सुंदर कृष्णचित्र सुरेख काढलेलं पाहून त्या टायमाला त्या उद्धवाने जाताना एक प्रश्न विचारला. तिनं काय केलं होतं माहिती का? तिनं कृष्ण एवढा सुरेख काढला होता, एवढा सुरेख काढला होता, कृष्णाच्या प्रेमाच्या विरहात एवढा सुंदर कृष्ण काढला होता की कृष्णाला बाजूला ठेवावं आणि चित्र पुढे आणावं. चित्रातून कृष्ण, अरे हा कृष्ण बोलतो की काय, एवढा सुंदर काढला होता. पण उद्धवाला त्या चित्रामध्ये एक बदल दिसला आणि उद्धवाने तेवढा विचारलं चित्रगंधे वाईट वाटत नसे ते विचारू का? तिने सांगितलं विचार ना. तू एवढा सुंदर चित्र काढलंस, मग या कन्हैयाला पाय का नाही काढलीस?
का तुला पाय काढता येत नाहीत? चित्राला पायच नाही काढे तू. त्या टायमाला त्या चित्रगंधेनं उत्तर दिलं, काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी तुझ्यासारखाच व्यक्ती रथ घेऊन आला होता आणि त्या रथाला पाहून माझा काना त्या रथात बसला आणि निघून गेला. न जाणं उद्धवा मी जर या चित्राला पाय काढले आणि या चित्राने जर तुझा रथ पाहिला आणि ती जर निघून गेलं तर मी जगू कोणाशिवाय? मी जगू कोणाशिवाय? अरे माझं जगणं तर नाही यावर. याचा अर्थ 24 तास प्रेमाशिवाय वृंदावनला दुसरं काही कळत नाही, काही कळत नाही. काय प्रेम असं सांगू का? म्हणून तर वृंदावनचे साधू राधेची आराधना करतात आणि त्या राधेला फक्त एवढेच हात जोडतात. ए मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी शब्दाकडे लक्ष द्या. तो काय म्हणतो माहिती का राधेला? नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना. राधे, आमच्यातून एखादी चूक झाली तर नजरेतून उतरू देऊ नकोस. जर तुझ्या नजरेतून आम्ही उतरलो तर काय घडेल माहिती का? नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. शेवट ऐका, शेवट ऐका. गीत खूप मोठं आहे भैया. शेवट सांगतो. त्या सर्वांनी म्हणून सांगितलं, राधे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली शेवटची काहीतरी इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती देवाकडे सांगत असतो माझ्या जीवनातला शेवट असा झाला पाहिजे. पण राधे, तू जर मला विचारलं नाही की तुमच्या जीवनाचा शेवट कसा आहे, काय हवाय, तर माझ्या जीवनाची शेवटची इच्छा आजच ऐकून घे. सांगितलं राधेनं काय इच्छा आहे. ऐका शेवटची इच्छा. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए.
बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए. तुला पाहत पाहत मला मृत्यू यावा. आणखी काय असावं लागतो. जेव्हा असं जीवनामध्ये घडतं तेव्हा जगातल्या कोणत्याच वस्तूचा आश्रय नाही घेता जे प्राप्त होतं त्याला वेदांत शास्त्र म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. इथे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ सुख. जगातलं सर्वात सुख जेव्हा प्राप्त होतं आणि तेव्हा या सर्व लोकांना पाहतात तेव्हा तुकोबरा त्या सर्वांना उत्तर देतात. अभंगाचं पहिलं चरण. आपला तो एक देव करुणी घ्यावा. 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 आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा. घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपला 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 तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने वीण जीवा सुख नोई एरती मायके दुःखाची जनती. एरती वाजवा एकदा टाळी जोरात. तुम्ही नाराज नाहीत ना. मग परत एकदा वाजवा. कीर्तनात माणसाने प्रसन्न राहावं. कीर्तन सुटल्यावर हातात मोबाईल घ्या म्हणजे घेणारच आहात पण घ्या. इकडे तिकडे न जाता गुगलला जा आणि असं शेअर करा टोटल म्हणजे 7 मिरेकल ऑफ वर्ड. जगातले 7 आश्चर्य शोधा आणि ते वाचल्यानंतर 8वं आश्चर्य ऐकून घ्या. आपण आजच्या दिवसाला जिवंत आहेत हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. त्यामुळं पुढच्या वर्षीचा उत्सव आपल्या पदरी आहे का नाही हे आपल्याला माहिती. त्यामुळं दररोज आनंदाने जागा. सकाळी उठलं की प्रसन्न जागा. आल्याबरोबर ओंकार भैयानं विचारलं आमच्या सिद्धेश्वर महाराजाला विचारलं महाराज हळूहळू चालतायत काय लागलं का पायाला. त्यांनी जेव्हा सांगितले ते विचारच पडले.
माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटलेला आहे. मी आता तुमच्यासमोर जर 2 पाय दिसत असेल तर एक पाय पूर्णपणे आर्टिफिशियल नकली आहे. 5.5 लाखाला अमेरिकाने जर्मन 2 देशात मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि बसवला इथं निगडीला भक्तिशक्ती चौकात. मी या पोरांचे नाचू देत नव्हतो ना, उड्या मारू नका नाचू नका हात करायचो, कारण स्टेज हल्लं की मी हालेल, कारण मी फक्त एका पायावर उभा आहे. मला त्याचं भांडवल करायचं नाही, पण ते त्यांच्या डोक्यात राहील. त्यांना त्यांच्या गुरुला वाटलं हे का खाल देणार. इथून एखादा व्यक्ती जरी गेला तरी तो फळी हल्ली की मी हालतो. मला धरायला सपोर्ट थोडाची येलाच नाही सपोर्ट, तर मला काय सपोर्ट. पण मी सांगतो गेली 12 वर्ष झालं मी एका पायावरतीच बोलतोय आणि मी दररोज या मनाने प्रसन्न मनाने कीर्तन करतो. आज आपण जिवंत आहे. गोविंद महाराज, मी जे पोरांना पावल्या खेळ त्यांना कर म्हणलं फाळ्या हल्ल्या तर परत व्हायचा खेळ. प्रसन्न राहा पा, मला काय माझं भांडवल करायचं नाही, पण मी याकरता बोलतो. ॲक्सिडेंट झाला गाडी चालवताना मुंबईला जाताना एक्सप्रेसला. प्रसन्न राहा, प्रसन्न. सकाळी उठल्याच्या नंतर दररोज आम्हाला गणपती बाप्पांना काय दिलंय हे म्हणूच नका. आपण सकाळी उठलो आणि आज जिवंत आहेत असं कळलं की दिलं. आज राधाष्टमी, आजची राधाष्टमी आहे का नाही. लोकांना आणखी एक घटना कळत नाही, उपवास करणे म्हणजे काय. देवाच्या नाही उपवास राहणे म्हणजे उपवास हार तर नाहीची मुळात. एखादी आपल्या घरात जर कधी न पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत असेल, वाक्य ऐका, म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करावात आणि सायकलवर आयुष्याचा प्रवास करणाऱ्या माणसाच्या जीवनात एखादी 4 व्हीलर त्या दिवशी येणार असावी, तर त्या दिवशी सकाळपासून त्याला भूक लागत नाही. भूक लागत नाही का, कारण माझं एक स्वप्न पूर्ण होईल. आयुष्यभर एखाद्या सामान्य 4x4च्या रूममध्ये सर्वांनी मिळून आयुष्य काढावं आणि आपण चांगल्या घरात जेव्हा राहायला जातो का तेव्हा त्या दिवशी माणसाला झोप लागत नाही. तसं आपली आराध्य दैवता इष्ट देवी आजच्या दिवसाला प्रगट होणारे म्हणून तिच्या उत्कंठानं उत्साहानं आनंदामध्ये दिवसभर लोक जेवलेत नाहीत म्हणून उपवास घडला. अति दुःख झालं की माणसाला जीव वाटत नाही आणि अति सुख भेटले की माणसाला जीव वाटत नाही. तर आज हमारी राधा आ गई तो हम कैसे खा सकते, हम तो पूरे दिन उन्हीं काय भजन करेंगे, राधे 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 राधे. माझ्या बोलण्याचा अर्थ जोपर्यंत जगातले कोणते तरी देवाशी मनुष्य कनेक्ट होत नाही तोपर्यंत सुख भेटत नाही. एक वाक्य सांगतो, मधलं भजन घेतो. मी अशी माणसं पाहिलेत 10-10, 20-20 कोटीच्या बंगल्यात राहतात सिद्धेश्वर महाराज, पण त्यांच्या घरात जो फोटो असतो ते एका त्यागी माणसाचा असतो. मोठंच नाव सांगतो चला. आपल्या महाराष्ट्रातले सध्या भारतातले टॉपचा व्यक्ती कोण असेल तर मुकेश अंबानी. किती श्रीमंत की तासाला 9 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटवर पडतात. तासाला 9 कोटी, प्रत्येक तासाला 9 कोटी. मग तुम्ही ताण घेऊ नका, फक्त ऐका. दोघा-तिघाच्या डोक्यावर टेन्शन आलं, हे काय ऐका ऐका, ताण नाही घ्यायचं, ऐकायचं. पण तरी एवढा मोठा माणूस दररोज सकाळी एका फोटोची पूजा करतो आणि ती ज्या फोटोची पूजा करतात त्या व्यक्तीचं जर प्रॉपर्टी किती आहे असं जर तुम्ही म्हणलात तर त्या व्यक्तीचं नाव सांगतो. त्या व्यक्तीचं नाव आहे पूजनीय मोरारजी बापू. आणि त्यांची प्रॉपर्टी किती, फक्त अंगावर एक घोंगडी. मग ज्याच्या अंगावरती फक्त घोंगडी आहे त्याची पूजा कोण करायला, मुकेश अंबानी, ज्याच्या तासाला कोट्यवधी रुपये येऊन पडले. याचं काय उत्तर आहे. घरात 10 कोटीचा बंगला बांधायचा आणि घरामध्ये एका संन्याशाचा फोटो लावायचा, हे काय उत्तर आहे. बंगला आपण बांधायचा आणि शांती शोधायला झोपडीत जायचं संन्यासाकडे, हे काय उत्तर आहे. याचं एकच उत्तर आहे, शांती ही त्याच्यापाशी आहे का त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलाय. जेव्हा तो भेटतो तेव्हा जगातलं सुख भेटतं आणि त्याच्याकडे म्हणून लोक त्याच्याकडे जातात. म्हणून तुकोबाचं विधान आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. यवय भूमा तत्सुखम न अल्पे सुखम असती भुवनम. परमात्मा तो सोड जगातात कशातही सुख नाही म्हणून तो प्राप्त करावा लागतो. आणि तो जर सोडला तर दुसरा चरण
जाणते येरती माये दुःखाचे दुःखाचे वाजा टाळी विठोबार कुमाई जय हो डब्बार कुमाई विठोबार कुमाई जय जय डब्बार कुमाई पुंडलिक वरदा हरिविठाल देव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय डब्बार कुमाई डब्बार कुमाई डब्बार कुमाई डब्बार कुमाई जय 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 डब्बार कुमाई हरि जय डब्बार कुमाई हरि डब्बार कुमाई जय 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 डब्बार कुमाई डब्बार कुमाई डब्बार कुमाई हरि जय जय हरि जय जय देवी डब्बार कुमाई डब्बार कुमाई जय 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 हरि डब्बार कुमाई जय डब्बार कुमाई सर्वांनी टाळी वाजवा परत एकदा जोरात टाळी वाजवा ना बघा प्रसन्न राहा बरं प्रसन्न राहा प्रसन्न बुद्धिवान माणसाने साधना करणाऱ्या माणसाने परमार्थ करणाऱ्या माणसाने ईश्वरूप समर्पित झालेल्या माणसाने सदैव प्रसन्नाचे देवावं प्रसन्न दर्शनी प्रशस्त पुण्यपुरुष दोन चरणाचा अर्थ प्रसाराच्या डोळ्यापुढे ठेवला या मृत्यू लोकातली जी जी माणसं जिथं जिथं पोहोचलीत त्याला शाळेमध्ये एक आपण शब्द शिकलो शाळेत क्षितिज क्षितिज ऐकला काय शब्द तुम्ही हा? क्षितिज जेथे आभाळ टेकल्यासारखी वाटते त्याला काय म्हणतात क्षितिज पण टेकलेलं असतं का आभाळ तसं कोणत्याही वस्तूच्या जवळ गेलं की लोकांना वाटतं इथं गेले की सुख आहे इथं गेले की सुख आहे इथं गेले की सुख आहे ते तिथं जाऊन जाऊन शेवट गेले पण नाही भेटले फिरून फिरून स्मशानात पोहोचले नाही भेटले भेटतच नाही नाही तर कसं भेटेल ज्ञानवराची भाषा आहे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेजेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जिथं उदय होय असता लागी दुःख लिहून सुखाच्या अंगी सरित जगाचे ज्ञानवरांची भाषा ज्ञानवराय म्हणतात ज्या वस्तू जी वस्तू नाहीच ती प्राप्त कशी होईल नाहीत तर कशी भेटेल ज्ञानवराने फार गोड दृष्टांत दिला ज्ञानवराय म्हणतात एके आईला दोन मुलं आहेत आवळे जावळे जुळे 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 असतात ना जुळे जुळे मुलं आहेत किती जुळे आहेत सेम त्या दोघातला फरक वडिलाला कळत नाही एवढे सेम आहेत मग त्या दोघातला ज्ञानवराची भाषा आहे ज्ञानवराय म्हणतात आईने एका मुलाचं नाव सुख ठेवलं आणि एका मुलाचं नाव दुःख ठेवलं दोघं बाहेर खेळायला गेले मग त्यातलं सुख कोणतं आणि दुःख कोणतं कळावं म्हणून आईनं काय केलं सुख नावाच्या मुलाला काळी पांढरी कपडे घातली आणि दुःख नावाच्या मुलाला काळी कपडे घातली आता लोक कोणाला खेळायला घेतील असं मोकळं बोलता खरं बोलले तुम्ही आता लोकांना नकोच ना दुःख मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे मला दुःख प्राप्त व्हायकरता कोणीच मागत नाही इथं प्रयत्न सुख करतात मिळतंय दुःख युवराज महाराज इथं सुख लोकांना पाहिजे पण भेटना ना काय झालं ते 2 दिवस गेले 4 दिवस गेले 2 महिने गेले शेवटी दुःख रडायला लागलं आणि त्या आईला म्हणलं आई सर्व दादाला खेळायला घेतात मला कोणी खेळायला घेत नाही आईने सांगितलं का रे बरं तुला काय घेत नाही तिने सांगितलं मी दुःख आहे ना लोकांना दुःख नको आहे आईने सांगितलं अरे मग आईला दोन्ही मुलं सारखेच ना आईला दोन्ही मुलं सारखी आईनं काय केलं माहिती का दुसऱ्याशी दोघाला स्नान घातलं दोघाला गंड पावडर काढले कापडे घातले नाश्ता दिला आणि बाहेर जायच्या टायमाला परत थांबवलं आणि सुख नावाच्या मुलाची पांढरी कपडी काढली दुःखाला घातली
दुःखाच्या अंगावरची काळी कपडे काढून सुखाला घातली म्हणजे जा खेळायला. आता लोकांना एकच माहिती, पांढऱ्या कपड्याचं सुख. लोकांनी घेतलं खेळायला. आता खरं सांगा, सुख म्हणून घेतलं पण होतं कोण? मग आता घेताना दुःखाला घेतले ते तुम्ही म्हणा सुखाला, पण ते दुःखाचे मग देईल काय? दुःख देईल ना. ज्ञानाबाई म्हणतात, जे लोकीचा चंद्रक्षय रोगी उदय होय असता लागी दुःख लिहून सुखाची अंगी. अंगी म्हणजे कपडे. सळीत जगाते. तसं शब्दस्पर्शी रूपरसगंध पंचविषाचं सेवन करणारा व्यक्ती, अरे इंधने मला अग्नी कोठे, विषय सेवोनी कोण तृप्त झाला, इंधने एखाद्या घराला आग लागल्यावर त्याच्यावर रॉकेट टाकल्यावर विजल का वाढेल? तसं इथं नाहीच तर प्रयत्न कशाचे आहेत? इथं आजपर्यंत मी तृप्त झालो असा माणूसच नाही. सुखे त्यागात आहे, भोगात नाही. किती वर्षां काही करा, विषय मनुष्य तृप्त झाला का? मी सांगत नाही, श्रीमद शंकराचार्य सांगतात निष्ठोषी शतम संपूर्ण श्लोक पा. ग्रामपंचायत सदस्यापासून नगरसेवकापासून तर इनोच्या अध्यक्षापर्यंत कोणता व्यक्ती तृप्त आहे? जो तो व्यक्ती तिथपर्यंत म्हणतो मी इथं गेले की खुश आहे, मी इथं गेले की खुश आहे. संपायची वेळ आली आणखी खुश नाही. किती पाहिजे? म्हणून तर मेल्यानंतर त्या 10व्याला कावळा शिवा म्हणून काय काय ठेवावं लागतं, काय काय ठेवावं लागतं. नाही काय झालं तर मग गाणं लावावं लागतं. पहिले तो गे अभंग लावा लागतो माऊलीचा, पहिले तो गे काव कोकत आहे, त्याने नंतर कावळा येईल. नाही कळलं म्हणजे कावळा यावा याकरता काय काय काव काव चाललेली आहे. तो सहज कसा येईल? आणि एकीकडे एक साधू आहे, पाप होम पाप कर्मणा म्हणण्याची त्याची हिंमत नाही. तो म्हणे तो केलत नाही तर सोडू कसा संकल्प. पण तुकोबाचं विधान आहे, माईक पदार्थ जर संग कराल तर ते फक्त दुःख देईल, दुःख. आजपर्यंत त्याचा कोणी तृप्त झाला नाही. तुकोबाचा अभंग आहे, घायाळाचा करता संग अंगोअंग मागले. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या माणसाचे कपडे पांढरे लाल होत नसतात, ते काळी होत असतात. आणि त्याला आलिंगन दिले आपले काय पांढरे राहतील? तसं इथं मृत्यू लोक ज्याच्या ज्याच्या जवळ जा तो चेहऱ्यानं पडलेला आहे. थोडं मोकळं बोलू का? इथं बसलेल्यापैकी माझ्या समोर का इथं बसलेल्यापैकी उभ्यापैकी जेवढी माणसं आहेत, या प्रत्येक माणसाला देवाने काहीतरी चांगलं दिले. आणि या प्रत्येकाच्या मनात अशी एक सल आहे, असा एक भाव आहे, मला हे नाही. नाही कळलं? प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे ना, प्रत्येकाला काहीतरी मिळालंय. गोस्वामी तुळशीदासाने रामायणामध्ये वर्णन केलं, भगवान तो खुद जानता है क्यों मांगते हो भीख, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. तो प्रत्येकाला देतो. कोणाला संतती, कोणाला मान, कोणाला सौंदर्य, कोणाला सत्ता, कोणाला प्रतिष्ठा, तो काहीतरी देतो. फक्त त्यांनी काय दिले ते कळते. आपण जे दिलंय त्याच्या समाधान मानत नाहीत, नाही त्याच्याकरता प्रयत्नशील आहेत. माणसं डिस्टर्ब कशा नाहीत? नाही त्याने दिलं नाही का? अरे तो देण्याकरता चाला ना. अरे भक्ता करता चाला की नाही? यदा यदा ही ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मक्षेत्रात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय. मग हे उत्सव कशा करता करायचे? जब जब होई धर्म की हानी, पाडय सूर अधमाभिमानी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. प्रभु धरी
सिया राम राम सिया राम राम सिया टाळी वाजवा टाळी. किती गोड वाजवलं युवराज मध्ये त्यांच्या कथा टाळी वाजवा. बघा आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे वैकुंठ घुले बाबा आम्हाला ते शिकवताना म्हणायचे जी माणसं दुसऱ्याच्या कलेकरता ज्ञानाकरता बुद्धीकरता सौंदर्याकरता चांगल्या गुणाकरता मनातून टाळी वाजवतात त्यांच्या कुळात चांगली लोक जन्माला येतात. आता तुम्ही वाजवली नसती तरी चालली असती. याला सेल्फिश म्हणतात. अरे म्हणजे सांगितलेलं वाजवत आहे पण वाजवतात चांगलं असते. वाजवली पाहिजे कौतुक करावं लागेल ना. गुणांचं कौतुक करावं लागेल. याला गॉड गिफ्ट म्हणतात. गॉड गिफ्ट म्हणतात. हे सगळ्याला लाभत नाही. युवराज महाराज तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे रात्रभर. झोप नाही लागली पाहिजे. अहंकार तर आलाच नाही पाहिजे पण झोप नाही लागली पाहिजे. तुम्हाला का त्याला कारणे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 13 कोटी. बोला पटकन किती 13 कोटी. 13 कोटी लोकांना 10 बोट किती झाले 130 कोटी. सर्वसाधारण 130 कोटी बोटामध्ये नियतीनं पकवादा करता तुमचे बोट सिलेक्ट केले. तुम्हाला झोप कशाला करायला पाहिजे. इथं काय बोटाला तोटा आहे का पण देवाला तुमचे बोट निवडा वाटले. इथं 13 कोटी लोकांचे गळे आहेत पण लोकांनी ते गळे निवडले नाहीत कारण ते नरडे. तुमचा गळा निवडला झोप नाही लागावी. अरे माझ्यासारखे बोलणारी तर कोट्यवधी माणसं पडली असतील पण या ईश्वराचं गुणानुगात माझ्या मुखातून जावं असं त्याला वाटलं माझ्यापेक्षा म्हणून त्याने सिलेक्ट केलं. आपण हे करतो ना बरं का भैयासाहेब. देव आपल्या कुणी करून घेतोय तर तुम्हाला वाटत असेल की मी गणपती सेवा करतो कदम साहेब अध्यक्ष झाले सर्व काम चाललंय. नाही ही त्याची इच्छा आहे म्हणून सगळं घडायचं. शिकविता धनी वेगळाची हो शिकविता धनी वेगळाची साळुंकी मयूळ बोलत से माने हो साळुंकी मयूळ बोलत से माने हो शिकविता धनी शिकविता धनी शिकविता धनी देवगते महाराजाला असं वाटलं तुम्ही जर एवढं गळ्याचं कौतुक केलं तर म्हणून दाखवतो. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा. हे तुम्हाला वाटतं का इथून येईल परा पश्यंती मध्यम वैखरी इथून नाही रे. डोळे पाहत नाहीत ना कान ऐकत नाहीत लिप्स जीभ बोलत नाही हे काही नाही. हे काहीच करत नाही. हे सगळं तुम्हाला वाटतं आपलं सगळं चाललंय हे करणारा वेगळा आहे. नाही कळत तर मोकळं बोलतो. माझं बोलू तुम्हाला पटेल फक्त संपल्यावर पटेल बोलतो. सांगा मेलेल्या माणसाचे डोळे जागेवर असतात की नसतात पण दिसतं का. मेलेल्या माणसाचे पाय जागेवर असतात की नसतात पण चालता येतं का. त्याचे हात त्याचं कोणता अवयव काहीच जागेवर असतो की नाही. मग ज्या डोळ्याने तो पाहत होता एकाकी पाहायचं का थांबलं. ज्या पायाने चालत होते ते पाय चालायचे का थांबलेत. जर डोळे पाहत असतील तर मग मेलेल्या माणसाचे डोळे पाहत का नाहीत. अरे डोळे पाहत नाहीत पाहणारा डोळ्याच्या आत कोणतरी वेगळा आहे. नारे डोळ्यांनी जर पाहिलं असतं एखादा माणूस जर सरणावरती मेलेल्या माणसाला जर झोपवलं आणि काडी लावायच्या टायमात जर त्याने उघडून डोळे पाहिले तर अरे खांदेकरी टिकायचं नाही. लोक म्हणतील पळाय भाऊ काय कोणतरी वेगळं आहे ना. चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते कोणा बोलविते हरिवीर कोणा बोलविते हरिवीर. वाजवा टाळी वाजवा. म्हणून जोपर्यंत त्याच्याशी संलग्न नाही. आता पहा तुम्ही एवढं लिहितात
खरं बोला, कीर्तनचं आता लक्षात राहील, पण कीर्तन चालू असताना तुमच्या स्वतःची तुम्हाला जात धर्म पंथ काही लक्षात होता? नाही. उद्याचे हप्ते भरायचं लक्षात होते? काही लक्षात नव्हतं. माणूस स्वतःला थोड्या करता विसरणे म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार आहे. वा. आणखी असतं काय दुसरं? आपल्या स्वतःच्या दुःखाची संवेदनेची जाणीव न होणे यापेक्षा साक्षात्कार काय वेगळं असतं? तोच साक्षात्कार आहे, पण तो मिळण्याकरता जे असावं लागतं ते त्याच्याकडे, पण त्याच्याकडचं प्राप्त होण्याकरता तिसऱ्या चरणात. अविनाश करी आपले आयसे, अविनाश करी आपले आयसे, अविनाश करी आपले आयसे, अविनाश करी आपले आयसे. अविनाश करी आपली आईचे, अविनाश करी आपली आईचे, अविनाश करी आपली आईचे, अविनाश करी आपली आईचे. अविनाश करी आपले आयसे, अविनाश करी आपले आयसे. नाभिमन पिसे गोविंदाचे, नाभिमन पिसे हे गोविंदाचे. हे रती माई के दुःखाची जाणा, माई के दुःखाची जाणा, हे रती माई के दुःखाची जाणा, हे रती माई के दुःखाची जाणा. हो हो ये रती माई के दुःखाची जना, हे रती माई के दुःखाची जना, हो ये रती माई के दुःखाची जना, हे रती माई के दुःखाची. हे जय 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 जय. देवप्राप्तीसाठी काय करावं लागतं तर तिसरं चरण सांगतं, देवाचं वेड लागावं लागतं. लोक म्हणतात हा मनुष्य देव वेडा झाला. वेडच व्हावं लागतं. व्यवसाय करता असो की प्रतिष्ठा करता की मानाकरता वेडच व्हावं लागतं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कोणत्याही कामाकरता वेडे होत नाही तोपर्यंत ते प्राप्तच होत नाही. अरे वेड्यासारखं काम करावं तर पैसा मिळतो. वेड्यासारखं समोर सहज कसं आहे? हे प्रॅक्टिस काय वेड्यासारखी केल्याशिवाय हातातून बाहेर पडेल का? रियाज केल्याशिवाय आवाज बाहेर पडायला का? वेळच होत हा बघा. वेडा झालो वेडा झालो वेडा भक्तीची, वेडा मला भक्तीची, वेडा भक्तीची. वेडा झालो भक्तीची लाला मला भक्तीची, वा वा उद्धव महाराज. वेडा झालो लालचावलो भक्तीशी. आता काय वेड्याबद्दल बोलू? ही पाठीमागे दिसते ना विठ्ठल रुक्माई, आमचे तुकोबाराय म्हणतात लाहो लाग लाहो, लाहो लाग लाहो, लागला आंबेचा लाहो लाग लाहो, लागला आंबेचा विठ्ठल लाहो लागला पिता विठ्ठल माऊलीचा, विठाबाई माहुलीचा. लाहो लाग लाहो, लागला आंबेचा लाहो लाग लाहो, लागला आंबेचा, पाच मिनिटांमध्ये कीर्तन संपणार आहे. किती? आतापर्यंत त्याने एकदा रिप्लाय दिला नाही.
जेव्हा त्याला कळलं आत्ताशी कीर्तन कळलं तेव्हा तो नाचायला लागला. त्याला वाटलं आता आला भाऊ, आता शिकता आलात आले. आता जास्त काय सांगत नाही. आपल्या शेजारीची येरवडा आहे, येरवडा तिथं मेंटल हॉस्पिटल आहे माहिती ना, येड्यांचं कारागृह. मी एकदा तिथं गेलो होतो, सगळं ऐकून घ्या नाही तर मला येडं काढतात. माझ्या मित्राच्या भावाला भेटायला तिथं गेलो होतो मी. तिथं सगळे वेडे लोक पाहून आलो, वेडे. तिथं असे वेड्याचे प्रकार आहेत. तिथं वेड्याचं सर्वात मोठं कौतुक कोणतं माहिती का, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक घटना घडली होती. तिथं 5-6 वेडे एकत्र आले होते आणि ते एकमेकाला म्हणत होते का रे आपण वेडेत. ते 5-6 वेडे एकमेकाला म्हणले आपण वेडेत. तो म्हटला हा. तो म्हणला मग आपल्यात 1 नंबर वेडा कोण. तो म्हणला डॉक्टर. ते म्हणले का. अरे तो म्हणला आपण वेडेत म्हणून इथं आहे, तो शहाणा असून इथं आहे. या असे तिथं वेडे आहेत, भयानक वेडेत मला. असले भयानक वेडे. तिथं कोणत्या कोणत्या वेडेचे प्रकार आहेत ना, वेगळ्या वेगळ्या व्यक्तीला वेगळे वेगळे वेड लागलेलं असतं ना. एका व्यक्तीनं असं वेडे लागलं होतं की त्यांना चांगलं व्हावं. एखादा डॉक्टर भोंड्यांचं ते नियोजन आहे, त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्यानं काय केलं, त्या वेड्या लोकांना बरं वाटावं म्हणून एका हॉलमध्ये कोंडलं आणि डीजे लावला आणि गाणे लावले, सांगितलं नाचा. ट्रेस मनावरचा मायनस होण्याकरता नाचा. ते सर्व नाचत होते पण त्यातला एक वेडा अजिबात नाचत नव्हता. तो डॉक्टरच्या शेजारी खुर्चीवर बसला होता. डॉक्टर म्हणले तू का नाचत नाही. तुम्हाला कसं नाचणार. मी नवरदेवी. म्हणजे त्याला तो तर पूर्णच बिघडला होता ना. त्याला वाटलं आपली वरातच चालली ती, तिथं नवरदेव म्हणलं आहे. तिथं भयानक वेड आहेत महाराज. तिथं वेड्याचा आणखी एक प्रकार घडला. एका वेड्यानं असा नळ चालू केला आणि त्याला खाली असं शर्ट लावलं. नळाला पाण्याचा नळ चालू केला आणि त्याला खाली शर्ट धरलं. डॉक्टर म्हणले ए काय करतो. तुम्हाला मासे पकडतो. आता डॉक्टरने सांगितलं आता ट्रीटमेंटलाच आलाय. डॉक्टर काय बोलले नाही, निघून गेले. डॉक्टर जेव्हा 10 मिनिटांनी परत आले तेव्हा डॉक्टर त्याला परत उलट बोलले. पकडले का मासे. तो डॉक्टर का पण म्हणला नळातून कुठं मासे येतात का. अरे बापरे. आता त्याच्या पुढचं झालं ना. भयानक केली तिथे, कल्पनेच्या बाहेर महाराज. अहो एक जण तर एक वेळा भिंतीवर चढला आणि तो खाली उतरण्याकरता सर्वांनी प्रयत्न करून जेव्हा उतरत नाही तेव्हा डॉक्टर म्हणले काय करावं. त्यातला दुसरा वेडा म्हणला मी खाली घेतो, शांत बसा. डॉक्टर म्हणले आमचं चालणार तू काय करणार. तो म्हणला आमचा एक आहे ना वड नाही कळलं, एक वर्ग आहे ना आमची आम्हाला भाषा करते. त्याने काय केलं माहिती का, डॉक्टरचा उपाय जेव्हा थांबला तेव्हा येणं उपाय सुरू केला. तो म्हणला छोटी कात्री घेऊन या, कात्री एवढी एवढी कात्री. तो म्हणला काय करायचं. तुम्हाला आणा कात्री. आणि त्या वेड्याने एवढी एवढी कात्री 2 हातात धरली आणि खालचा वेडा वरच्या वेड्याला म्हणतो उतर नाही तर भिंत कापी, उतर नाही तर भिंत कापी. वरचा म्हणा नाही 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 उतरला. असे महाराज मला 50 प्रकार पाठ येतो. भयानक प्रकार येते, कल्पना भारी. तिथं ज्याला जसं लागेल तशी वेडी. उद्धव महाराज बरोबर एक वेडा तर भिंतीला असा कान देत होता. 10 मिनिटं थांबायचा निघायचं. असं 5-6 दिवस कान लावत होता. डॉक्टर म्हटलं काय असेल भाऊ. डॉक्टर गेले, डॉक्टरनं कान लावला. डॉक्टर तर म्हणा का रे इथून तर काहीच आवाज येत नाही आणि काय कान लावतोस. त्याने डॉक्टरला ठोका टाकला. म्हणा 7 दिवसात मला नाही आला तुला कसं ते वेळेच. मी कशा करता बोलू, वेळ हे लागलंच पाहिजे. वेळ हे लागावंच आहे की नाही. म्हणजे गाणंच नाही का मला वेळ लागले, वेळ लागावं. पण कशाचं लाहो लागला हो आंब्याचा. अर्थातच लावी म्हणा पिसे गोविंदाची. गोविंद महाराज गोविंदाचं पिसं लागावं लागतं, वेळ लागावं लागतं तेव्हा घडतं. पण ज्यांचं जीवन असं घडलं त्यांचं काय होतं शेवट. तुका म्हणे ये कामाराने तुका म्हणे ये कामाराने
श्री ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. अभंगाच्या शेवटचे तुकोबारे म्हणतात, जी माणसं आपल्या स्वतःचं जीवन देवरूप करतात. एक वाक्य सांगतो आणि खाली बसतो. इथं देव शब्दाचा अर्थ कर्तव्य. जी माणसं कर्तव्य सन्मुख राहतात ती ऊर्ध्वगतीला प्राप्त होतात. जी माणसं कर्तव्य विन्मुख होतात ते अधोगतीला जातात. आपल्या वाटेला आलेलं काम बिनचूकपणे पार पाडणे म्हणजे देवाची कृपा होणे. वा बस एवढं त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्या जीवनात सुखच सुख आहे, दुसरं काय. म्हणून तुकोबाराय म्हणले असं जीवन आपलं घडो. आज आपल्या नवकिरण तरुण मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सनीजी कदम असतील. कार्यक्रमाचं नेतृत्व आमचे सहकारी मित्र सिद्धेश्वर महाराज खूप सुंदर नेतृत्व करत आहे. ओंकार भाई असतील. आजचा अन्नदान जे केले राजेंद्रची अडेप असतील, ज्यानं सुंदर गायले. आमचे देवकोते महाराज, उद्धव महाराज, गाडवे महाराज, ज्यानं सुंदर वाजवलं युवराज महाराज, आमचे गोविंद महाराज, त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी सर्व गुण संपन्न आहेत. सर्वाला धन्यवाद व्यक्त करतो. जाताना एक प्रार्थना करतो. इथं किती मोठे श्रीमंत, विद्वान, बुद्धिवान, सुंदर तुमच्याकडे काही येऊ द्या, सर्वांना मारायचे. इथं अनंतकाळ कोणाची सत्ता टिकत नाही, सौंदर्य टिकत नाही, मान प्रतिष्ठा सुख कोणाचंही जीवन कंटिन्यू त्याच मापात चालत नाही. इथं चढ उतारे. कधी मान भेटेल, कधी अपमान होईल, कधी कधी प्रचंड मोठा होईल, कधी कधी लोक विचारणार, काहीतरी घडत राहील, कधी ते नियतीला सर्वांना न्याय द्यायचा आहे. वा संतोष महाराज एवढं सुंदर माईक सिस्टीम का एकदा टाळ्या वाजवा. वा संतोष भाऊ हे तुम्ही खूप चांगलं केलेत की सिस्टीम चांगली सांगितली. वा नाही तर काय होतं, तुमच्या माहितीकरता सांगतो, समोर एवढे रूढ वहाडे वाहत असताना नाही कळलं. कीर्तनात कोणत्याही प्रकारात कोणाची चर्चा करता आपलंच बोलत राहणं हा एक नवीनच प्रकार आहे. नाही तर महाराज लय जड जातं. पण सुंदर सिस्टीम आहे. गायक वादक तयार आहेत. ऐकणारी माणसं तुम्ही होतात. मला खूप लोकांची गरज आहे असं नाही, त्यांना विचारणार असे प्रचंड लोक असतात रोज ऐकायला. पण जेवढे होते तेवढे ऐकत होते, त्याकरता ते मला लाखात होते. वा क्या वा. म्हणजे समोर 1 लाख बसले आणि ते जर ऐकत नसेल तर ते 10,000च झाले ना. पण समोर 10 माणसं बसू द्या आणि त्या सर्वांनी ऐकू द्या, ते लाखात असतात. वा कृष्णाच्या समोर एकटा अर्जुन होता ऐकणारा, म्हणून 18 अक्षरांनी डिलीट केले आणि एकट्या कृष्णाने अर्जुना कथा गीता सांगितली. क्या वा. एक तरी अर्जुन ऐकण्यासारखा असावा लागतो. कृष्णाचा जन्मच होतो. कृष्ण प्रगट होण्याकरता एक अर्जुन काफी. त्यामुळे सुंदर मंडळाचे किती वर्ष आहे? हा 109 वर्ष झालेत. मी गणरायांच्या चरणी प्रार्थना करतो, देवीच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाला प्रार्थना करतो, आपल्या या मंडळाचे 1000 वर्ष पूर्ण होतील. तेव्हाच आपण साक्षीदार असो नसो, पण संकल्प एक चांगला करत जावं. आणखी एक जाताने प्रार्थना करतो. दररोज चांगलं वागता येत नसतं, पण दररोज एक काम करता येतं, आपल्या मुखातून कोणाची निंदा करायची नाही. माणसाच्या बॉडीवरती सर्वात पहिली जखम ही जिभेवरची दुरुस्त होते, पण जिभेमुळे झालेली जखम दुरुस्त होत नसते. आणखी एक सांगतो प्रार्थना, आपण या देशाशी एकनिष्ठ राहूयात, धर्माशी एकनिष्ठ राहूयात. कारण आपल्या देशाला भारत असं म्हणतात. आपल्या शाळेत आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव ही आपण प्रतिज्ञा शिकलोत. पण शाळा सुटल्यावर परत ती म्हटली नाही. शाळा सुटल्यावर ती म्हणायची नसते. पण पुढचं वाक्य आहे का, शाळा सुटल्यावर ती जगायची असते. वा भारत माझा देश. जेव्हा वस्तू माझी म्हणतो तेव्हा त्या देशावरचा आपण अनादर सहन करत नाही, देशाच्या विरोधात वेळेला कमेंट सहन करत नसतो. का? माझ्या व्यक्तीला नाव कोणी ठेवले आपल्याला पटत नसतं. म्हणून देशाला माझं म्हणा, देशावरती प्रेम जडेल. देशावर किती प्रेम करावं हे जिवंतपर्यंत कळेल, पण मेल्यावरही काय प्रेम असतं याच्याकरता या भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे पार्लमेंटमध्ये त्यांनी एक कविता म्हटली होती, माझे या देशावर किती प्रेम आहे हे जिवंतपर्यंत पहाच, पण मेल्यावर माझ्याबद्दल काय घडेल असं जर पाहायचं असेल तर अटलजी म्हटले होते पार्लमेंटमध्ये, अटल बिहारी म्हणले होते, ए भारत कोई जमीन का तुकडा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. या की नदी हमारी ये गंगा है, या का कंकड़ हमारे शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई
अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय भारत माता की जय माता की जय 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 विठ्ठल आ बोली रे पुरे वेळे वापोळे होतरे गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नवकिरण तरुण मित्रमंडळ आयोजित नाम सप्ताह सप्ताहाचा चौथा दिवस या ठिकाणी अत्यंत आनंदाने पार पडला आहे। हरिभक्तीपरायण धर्मप्रसारक आम्ही ज्यांना विद्रोही प्रवक्ते म्हणतो असे आमचे गुरुवर्य, आम्ही ज्यांच्याकडे पाहून परमार्थ शिकलो असे आमचे पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे बाबांनी अगदी लाख मोलाचा वेळ आपल्याकरिता दिला आणि बाबांनी सांगितलं आज राधा अष्टमी असल्यामुळं अगदी आपलं अंतकरण बहरून आलं असं वाटत होतं बाबा अजून एक तासभर कीर्तन तर नक्की चाललं पाहिजे होतं, पण पुढचाही प्रवास बाबांकरिता आहे। बाबांनी सांगितलं बाबा एका पायावरती उभे आहेत म्हणजे 2 तास एका पायावरती उभं राहणं किती कठीण जातं आपण जर करून पाहिलं तर बाबा त्या दुसऱ्या पायाचा आधार घेऊन एका पायावरती उभे आहेत। आणि नवले दादाने सहज विचारलं, म्हटले महाराजांना जर एक पाय असेल तर महाराज वरती कसे येणार आहेत? म्हणलं ह्या 4 पायऱ्या आहेत, महाराजांनी भामचंद्र डोंगर चढलाय म्हणजे ज्या भामचंद्र डोंगरावरती जाण्याकरता 4 तास लागतात मग त्या भामचंद्र डोंगर महाराज अशा अवस्थेत चढले। महाराजांनी सांगितलं मगाशी आनंदी राहायला शिका आणि म्हणून महाराज तुमच्या आजच्या कीर्तनातून आम्ही एवढं जरी वाक्य घेऊन गेलो तरी आमचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सफल झाला असं म्हणायला हरकत नाही। म्हणून पुनश्च एकदा आजचे अन्नदात्यांना धन्यवाद आहेत, सर्व ट्रस्टी मंडळीला धन्यवाद आहेत। या ठिकाणी बाबांचा सन्मान मी दादांना विनंती करतो, आजचे अन्नदाते त्यांना विनंती करतो या ठिकाणी बाबाचा सन्मान करायचा।